तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची मित्रांनो नवीन जाहिरात ही असणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार आहे जाहिरात? कोणकोणते पदे असणार आहेत? कोण-कोण यासाठी अर्ज करू शकतात? सर्व माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही जाहिरात मित्रांनो 2 तारखेला 2 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो पद जे असणार आहे स्वयंपाकी या पदासाठी म्हणजे कुक या पदासाठी भरती असणार आहे. 4 उमेदवारांची निवड यादी आणि 1 उमेदवाराची प्रतीक्षा यादी अशी यामध्ये 5 पदांसाठी जागा असणार आहे. तर चला डिटेल माहिती बघूया. त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉब अपडेट देण्याचा माझा छोटासा प्रयत्न असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पगार जो असणार आहे तो असणार आहे 16,000 पासून 52,400 इतकी सॅलरी तुम्हाला यामध्ये राहणार आहे पर मंथसाठी. त्याचबरोबर वयोमर्यादा बघा, कमीत कमी खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष. त्याचबरोबर इतर प्रवर्गांसाठी 18 वर्ष कमीत कमी, जास्तीत जास्त 43 वर्ष. वयामध्ये सूट दिली जाणार आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी. त्याचबरोबर यामध्ये पात्रता काय असणार आहे इथे बघा, कमीत कमी तुम्ही 4थी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. हीच एक पात्रता यामध्ये असणार आहे. उमेदवाराकडे स्वयंपाक पुरेसे ज्ञान म्हणजे स्वयंपाक करता येणं गरजेचं असणार आहे. अर्थातच मित्रांनो स्वयंपाकी या पदासाठी जागा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्वयंपाकाचे ज्ञान असणे गरजेचं असणारच आहे. त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर उमेदवारासाठी मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर इथं पात्र उमेदवारांकरिता अटी असणार आहेत. अटी आणि शर्ती मित्रांनो ज्या काही असतात तिथे तुम्ही सविस्तर पी-डी-एफमध्ये अर्ज करण्यापूर्वी वाचत जा. ही जी पी-डी-एफ असणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन ही पी-डी-एफ तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर अर्ज करण्याची प्रक्रिया. अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाची शेवटची तारीख असणार आहे 18 एप्रिल 2026. या तारखेच्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाचा जो काही नमुना असणार आहे तो त्यांनी ह्याच पी-डी-एफमध्ये खाली दिला आहे. तो नमुनासुद्धा पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. त्या नमुन्याची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे. नमुना सविस्तर पद्धतीने भरायचा आहे. त्याचबरोबर त्या नमुन्यासोबत म्हणजेच अर्जासोबत तुम्हाला ₹300 डिमांड ड्राफ्टसुद्धा जोडायचा आहे. तो कोणाच्या नावे जोडायचा आहे? इथे बघा, रजिस्ट्रार ऑफ हायकोर्ट बेंच ॲट नागपूर यांच्या नावे तुम्हाला ₹300 डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे. आणि इथे सांगितलेल्या या पत्त्यावरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने स्पीड पोस्टने अर्ज हा पाठवायचा आहे. त्याचबरोबर अर्जाचं जे काही पाकीट असणार आहे त्यावरती स्वयंपाकी पदासाठी अर्ज असे तुम्ही ठळक अक्षरात लिहिणे गरजेचं असणार आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण अर्जाची प्रोसेस असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये सिलेक्शन कसं असणार आहे, तुमची निवड यामध्ये परीक्षेचे स्वरूप बघा कसे असणार आहे, मूल्यांकन पद्धत यामध्ये काय असणार आहे, 50 मार्कांची सरासरी चाचणी असल्याची स्वरूपात तुमची चाचणी होणार आहे. यामध्ये स्वयंपाक प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे 30 गुणांची. त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणी 10 गुण, तोंडी मुलाखत 10 गुण, असे टोटल 50 गुण यामध्ये तुम्हाला असणार आहे. त्या गुणांच्या आधारे तुमचं सिलेक्शन, तुमची निवड यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर यासाठी तुम्हाला जे काही ॲडमिट कार्ड असणार आहे ते तुमच्या मेलद्वारेच तुम्हाला पाठवलं जाणार आहे. त्यानंतर कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे ते सुद्धा त्यांनी या पी-डी-एफमध्ये सविस्तर दिले आहे. तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, त्याचबरोबर जात प्रमाणपत्र, सर्व सविस्तर डॉक्युमेंट त्यांनी या पी-डी-एफमध्ये मेन्शन केलेलेच आहे. आता मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जाचा नमुना दाखवतो. त्याआधी मित्रांनो यांची ऑफिशियल वेबसाईट जी असणार आहे ती इथे बघून घ्या. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करून देतो. या वेबसाईटला सुद्धा तुम्ही एकदा भेट द्या. या वेबसाईटवरती सविस्तर माहिती तुम्हाला असणारच आहे. त्यानंतर इथे बघा हा असणार आहे अर्ज, स्वयंपाकी पदाकरिता अर्ज. इथे त्याने असं मेन्शन सुद्धा केलं आहे. याच अर्जाची प्रिंट घेऊन तुम्हाला अर्ज सविस्तर पद्धतीने भरायचा आहे आणि वर सांगितलेल्या ॲड्रेसवरती ऑफलाईन पद्धतीने स्पीड पोस्टने किंवा पोस्टाने तुम्हाला 17 तारखेच्या आत म्हणजे 17 एप्रिल 2026च्या आत अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पोहोचेल अशा स्वरूपातच पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या अर्जाची जाहिरात असणार आहे. ही एक छोटीशी जाहिरात असणार आहे, पण आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन-नवीन जॉबची अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया उद्या एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. धन्यवाद.